सो हॅलो गाईज, प्रेज द लॉर्ड अँड वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड. तर आजचा व्लॉग जो असणार, जो रँडम व्लॉग असणार आहे. असं म्हणजे आज माझी इच्छा झाली व्हिडिओ करायची म्हणून मी आज व्लॉग शूट करायला लागलोय. तर आता जस्ट मी चर्चवरून आलो आणि आपली जी मॉर्निंग होती ती 8:30ला निवांत झाल्या. निवांत झोपली मी आज. तर संडे असल्यामुळे चिल करूया म्हणलं सकाळी जरासं, कारण चर्चला पण जात असतं, थोडंसं लवकर उठायला लागते. 8:30 म्हणजे माझ्यासाठी वेळानंच झालो थोडा, पण काय विषय नाही. तर आता आपण जाऊया खाली, लंच करायचं सगळ्या जणांना आणि बघूया काय शूट करणार आहे काय नाही. पण मला रूम पण माझी क्लीन करायची आहे. खूप सारे असे कोपऱ्याला जळमाट झाल्या, ते वरचं सगळं मला काढायचं आहे. सो लेट्स गो आणि आपण पहिला जेऊया. पण काय, ज्यावेळेस मी चर्चवरून घरी होते त्यावेळेस फ्रेश वाटते आणि गाडीतून येताना सुद्धा असं भारी वाटते आणि कोझी वाईब्स असतात, कारण आता मान्सूनचा पण सीझन चालू आहे आणि असं भारी वाटते गाडी चालवताना आणि फ्रेश मन होते. असं सकाळी जाता जाताना असं कसं थोडंसं आपण फ्रेश नसतो वगैरे, पण चर्चवरून आल्यानंतर खरोखर एवढं फ्रेश वाटते, कारण रिलीफ एक असतोय चर्चमध्ये गेल्यानंतर. मला स्वतःला असं रिलीफ फील होते. सो बाकी काय विषय नाही. पहिल्यांदा तर आपण फ्रेश होऊया आणि मग खाली जाऊया आणि खालून वर आल्यानंतर म्हणजे जेवून वर आल्यानंतर रूम क्लीन करायला घेऊया. तर बघा किती वेळ जातो आपल्याला रूम क्लीन करायला. सो लेट्स सी गाईज अँड एन्जॉय द व्हिडिओ. सो गाईज आता जस्ट लंच करून मी वरती आले आणि असं कंटाळा वाटायला लागला की असं नको वाटायला लागलं की रूम झाडायचं आहे वगैरे, पण मला झाडायचं आहे. कारण महिना झाला मी असं म्हणायला लागलो की रूम झाडायची ते वाढत चालले असे जळमाट वगैरे. जरा पुट्टे असल्यामुळे कसं व्हाईट कलर असल्यामुळे ते दिसून येते. तर ते काढ्या पहिला लाडू खाऊया असं वाटायला लागले. अर्धा तास झोपूया आणि मग काम करूया. पण एकदा जर झोपलो तर मग लवकर काय उठणार नाही मला माहिती आहे. तर बघूया काय होते. पहिला बसतो जरासं निवांतमध्ये 15-20 मिनिटं आणि मग कामाला लागूया, काय विषय नाही. So guys, we have started our mission with this gun machine. दिसते काय? फॉग लाईट गेली. सो गाईज लाईट गेलेली आहे. आपलं बॅटलं काय ह्या गन मशीनचा तर काही उपयोग नाही राहिलेला. शिट, म्हणावं काहीतरी गोष्ट घेतली आणि झाल्या नाही. सॉरी, म्हणावं काहीतरी गोष्ट घेतली आणि ती कधी झाल्या, असं कधी व्हायलाच नाही. तर गाईज अनफॉर्च्युनेटली आपल्या तर लाईट गेलेली आहे. तर आपल्याला आपलं जुनं मशीन झाडू यूज करायला पाहिजे. झाडू नंतर झाडायलाच पाहिजे. आज मला हे कम्प्लीट करायचं आहे सगळं. सो लेट्स गो. आपण आता आपला झाडू आहे ना मोठ्याच्या मोठा. सो गाईज आपण आपलं मशीन आणलेलं आहे, जुनं ते सोनं. चला चालू करूया मशीन. बट काही ह्या मशीनचा एक फायदा होता, ह्याच्यानं खाली घाण पडत नव्हती, ह्याच्या आत जात होती डायरेक्ट. पण आता आपल्याला ह्या झाडूमुळं ह्या मशीनमुळं सगळी घाण खाली पडणार आहे आणि परत आपल्याला खालचं पण साफ करायला लागणार आहे ह्या झाडूमुळं. तर आता काय करायचं, बॅटलं काय लाईट गेलेली आहे, ह्या मशीनचा तर काय फायदा नाही. हे मशीन आता कामाला येणार आहे आपल्याला. सो लेट्स गो. हे आली बघा. हे मदत कर मला. हे चल. आणि झोपतास ते इथं ह्या बेडवर झोपतास. चल लवकर घे हातात. तू स्त्री एक आहेस, तुझं एक कर्तव्य बनते हे. चल लवकर घे. पुत्रे कामाला लाग. हे घे झाडू. चल, आपण कायम झोपतच राहणार आहे. अरुल थॉमस म्हणलेले आहे, माणूस मिळाल्यानंतर झोपणारच आहे. त्यामुळे आता झोपून काही फायदा नाही. आता आपल्याला काम करायचं आहे. लवकर चल. आदिती, ते आता काय गरज आहे झोपायचं तुला? हेल्मेट लावून झोपणार आहेस? हेल्मेट लावून कोण झोपते? नॉनसेन्स. लवकर घे, चल घे. हा, हे आपलं मशीन आहे. ह्या मशीन आपल्याला झाडू मारायचा पूर्ण तिथं कोपऱ्यामध्ये. तू तो कोपरा घे, मी हा कोपरा घेतो इकडचा. नाही, तुला काम करायचं आहे. गाईज हिला काम करायला सांगा. हे चल लवकर काम कर. चल मला बघायचं आहे. हे चल काम कर. चल कुठलं काय करायचं? ते वरचं झाड बघ इथं वरती. हा बघ इथं. लाईट गेल्या. फॅन नाही झाडायचा आहे, ते जळमाट झाडायचं आहे. आपल्याला स्टूल दिलाय बघितलं बारका मी. हा घे चल. हा गुड. तिथलं घेतलेलं आहे मी ऑलरेडी. इकडे जा. इकडे बघ, इकडे बघ.
बहीण अशी पाहिजे. हे चल ए बाबा मला पण आवडत नाही असलं कळलं. हे हाडत चल, तुला हात देत नाही मी खाली येत असली नाही बघ ते झाड तिकडं. आवर लवकर लवकर आवर. झालं माझं एवढंच काम होतं. जा शानेस गोष्टी अरे जरा खाली पडायला लागले सगळं. ऑफकोर्स पडणार आहे ती. आपल्याकडे व्हॅक्युम क्लिनर नाही आहे. हा झाडू आहे. ह्या झाडूमुळे खाली घाण पडणार. आणि मला ती झाडायचीच आहे. काय पर्याय नाही. जाणार बाबा तिकडे झोपायला. काय उपयोग नाही. पूर्ण म्हणजे शूट घे शानेस. हे बघ झाडाचं आहे. बघ कवडी घाण पडाल्या. बंद कर आता ते. एवढा घाणीत तू झोपत होतास. आणि दुपारी कोणी येऊन झोपत होते इथं. मला घाण दिसत नव्हती. घाण मग काय डोळा आहेत का नाही. घाण दिसत नव्हती बोलायला लागल्यास. सो गाईज आता मी सगळं तुम्हाला रूम झाडून झाल्यानंतर भेटतो. त्याला मला सगळं झाडून घेऊ द्या. थोडंसं राहिला तर हा कोपरा राहिला मागचा बॅक साईडचा माझ्या. त्यानंतर मला खालचं पण झाडं पाहिजे ह्या झाडूमुळं. सो आता मला एन्जॉय करू दे. So guys, we are finally done. Guys, finally done. आता झोपू वाटले. मला माहीत नाही झोपायचं का नाही, कारण मला 5 वाजता दुकान उघडायला जायचं आहे. आता ऑलरेडी 4 वाजले आणि मला पोमोग्रेनेट पण आहे. पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब आणायला जायचं आहे ओट्ससाठी. सो फ्रेश वाटायला जरासं रूम बघून. पण मीच स्वतः फ्रेश नाही. पण आपल्याला आता फ्रेश व्हायची गरज आहे गाईज. लिटरली कन्फ्यूज झाले. झोपू का नको वाटायला लागले. ते कंटाळा तर आला आहे. फ्रेश व्हायचं का नाही का झोपायचं. पण आता आपल्याला फ्रेश व्हायचं आहे. कारण मी आता जर झोपलो तर मी 5 वाजता उठेन. मग मी डाळिंब कधी आणणार जाणार, ओट्स खाणार कधी, करणार कधी, शूट करणार कधी. ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये पळत असत पळत. पण काय विषय नाही. अवतार माझा खूप वेगळा दिसत आहे. काय विषय नाही गाईज. आता आवऱ्या फ्रेश होऊया आणि डाळिंब आणायला जाऊया आपण. कारण मी आज पहिल्यांदा ओट्समध्ये माझ्या मी पोमोग्रेनेट टाकणार आहे डाळिंब. कारण मी आजपर्यंत फक्त बनानाच टाकत आलेलो आणि ती माझी फेवरेट मील आहे. अजूनपर्यंत मी त्याला कंटाळलेलं नाही त्या मीलला ओट्समध्ये बनाना टाकून खायचं. सो लेट्स गो. आणि आता आपण आवरूया. सो गाईज आत्ता लाईट आल्या. सगळं झाल्यानंतर म्हणजे मला ते मशीन यूज करायचं होतं आणि तेव्हा लाईट नव्हती. आणि आत्ता लाईट आल्या. पण काय विषय ना, जरा 10 मिनटं पण मला बसायला वेळ नाही. 5 मिनटं बसून डाळिंब आणायला जाऊया. काही विषय नाही. थोडा वेळ आपण एन्जॉय करत चिल करूया मोबाईलमध्ये. तर जरा फ्रेश वाटले. खरोखर जरा फ्रेश वाटले. सो गाईज हिअर वी आर. तर फर्स्ट टाइम मी माझ्या मिलमध्ये ओट्सच्या मिलमध्ये पोमोग्रेनेट टाकले म्हणजे डाळिंब. सो मला पहिल्यांदा टेस्ट करायचा आहे. आणि आपली ब्लॅक कॉफी. सो ही माझी इव्हिनिंग स्नॅक असतोय. कारण माझी फास्टिंग चालू असल्यामुळे मॉर्निंगला काय खात नाही. फक्त ब्लॅक कॉफी किंवा कॉफी विथ मिल्क एवढंच घेतोय. सो बघूया कशी लागते ट्राय करून. आणि लेट्स ट्राय इट. ऑसम. हे भारी लागते खरोखर. फर्स्ट टाइम ट्राय केलं. मला वाटलं काहीतरी वेगळं लागेल. पण त्या स्वीटनेसमध्ये अजून तो पोमोग्रेनेटचा स्वीटनेस भारी म्हणजे असं भारी वाटतं खायला वगैरे. शूट करता करता लॉक झाला फोन. काय माहिती असं काय. पण खाताना असं क्रंची टाईप फिलिंग येत्या. सो मला ही मील एन्जॉय करू द्या. तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे मी तुमचा. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर काहीच नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लय दिवसांनी बोललोय सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर भावाला सपोर्ट करायला पाहिजे तुम्ही. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाईज.